नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरंग मंचेकर आणि वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर मी विचार केला की आज हा जो मी बोलणार होतो की आज हा जो स्ट्रेंजर थिंगचा ब्लॉग आहे, तर नाही, हा स्ट्रेंजर थिंगचा ब्लॉग नाही आहे, कारण की असं काही घडलंच नाहीये माझ्या लाईफमध्ये. मी स्ट्रेंजर थिंग अजूनपर्यंत बघितलेला नाही आहे. तर सारखं असं का करतोय मी? हां, तर मला तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही गेलेलो इमॅजिकाला. कालच गेलेलो आणि मी आज हे नरेटिव्ह असं काहीतरी करतोय, कारण की मला इच्छा झाली सकाळ-सकाळ. माझी ब्लॉगची मेहनत मी बघितली, तर एवढा व्लॉग मी नीटपैकी केला नव्हता, कारण जराशी तब्येत माझी ठीक नव्हती. म्हणून. तर काय झालं काय माहिती. आता ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मी. तर मी विचार केला, की व्हाय नॉट? आपण छोटे-छोटे क्लिप्स करू आणि मध्ये-मध्ये मी असं नरेटिव्ह काहीतरी फर्स्ट टाईम एव्हर ट्राय करेल. बोलता-बोलता तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेल, की हाऊ वॉज माय एक्सपिरियन्स इंग्लिश. एक-एक करून आता मी तुम्हाला क्लिप्स दाखवतो. फ्रॉम ट्रॅव्हलिंग, फ्रॉम आउटफिट टू तिकडे. गुड मॉर्निंग मित्रांनो. मला नीटपैकी तोंड खोलता येत नाही कारण की इथे मला फोडी आलेली आहे आतमध्ये. तर मीच ते तुम्हाला काल का सांगत होतो. आता हे सगळं पण मला मांडलेलं आवरायचं आहे. अंघोळीला जातो आता मी आणि मग मला निघायचं आहे इमॅजिकाला. तर मी तुम्हाला ते सांगत होतं की मला इमॅजिका खूप आवडतं. लहानपणी मी पहिल्यांदा गेलेलो 5th स्टँडर्ड की 6th स्टँडर्डला. हां, तर तेच आहे की इमॅजिकाला मला जायला आवडतं. राईड्स कशीही असले तरी मला जायला आवडतं. मजा येते मला इमॅजिकाला. ते नायट्रो बिट्रो सगळं बसायला बस म्हणून. तर इकडे मी सकाळ-सकाळ खूपच झोपलेलो. माझे डोळे पण असे होते, आता पण असेच आहेत. तर मला टॉन्सिलही झालेले, म्हणून मला तोंडातनं आवाज निघत होता आणि इकडे मला आतमध्ये ना फोडी आले. त्याच्यामुळे मला असं पण करायला जमत नव्हतं. मी एकदम असं करत होतो. तर मला तुम्हाला सांगायचं होतं, की मला इमॅजिका काय माहिती आहे का, मला खूप आवडतं असं अम्युजमेंट पार्क वगैरे. असं करायला मजा येते मला. जेव्हा पण असं-असं जातो राईड्सवरती, रोलर कोस्टरवरती वगैरे. वॉटर पार्कला जायला आवडतं, पण नंतर ते टॅन वगैरे होतं, तर मला ते मेहनत करायला मला नाही आवडत ते. बट वॉटर पार्क पण मला आवडतं. मी ॲक्वा मॅजिका, इमॅजिका मी दोन्हीकडे गेलेलो आहे. तर मग त्याच्यानंतर मी आता आउटफिट घ्यायचं म्हणून मी लगेच माझे चोचले बघतात किती आहेत. लगेचच मी Zeptoवरून ऑर्डर केले माझे आउटफिट. तर आज मी घेतलेली आहे सिक लीव्ह. कारण की मी बोललो आहे की मी स्ट्रेंजर थिंग बघत होतो. तर स्ट्रेंजर थिंग बघता-बघता मी कोक पित होतो थंडगार एकदम चिल्ड. आणि मग ते पिता-पिता मला खूप आता खोकला, सर्दी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी हे सगळं व्हायला लागलं. तर मी काय करू त्याच्यामध्ये आता? मग मी बोललो की मी सिक लीव्ह घेतो. काम माझं सगळं झालेलं आहे सर, असं बोललो. मग इट्स फाईन, की सकाळ-सकाळ माझे चोचले पुरवायचे म्हणून मी सकाळ-सकाळ हे व्हाईट टी-शर्ट मागवलं ह्याचं यूएस पोलोचं. अँड ही खालची ही जी जीन्स आहे, जीन्स नाहीये, ही आहे कार्गो. मॅजिका या, या, या. आता आम्ही कारने जाणार आहे. यश वगैरे येईल. आता ती लोकं काहीतरी शूट करतायत. आम्ही कारने जाऊ आणि मग लगेच भेटू. माहिती नाही हे मी घेतलंय, बट हे जरा जास्तच भरल्यासारखं वाटतंय. मग आता मला असं झालंय की यार हे मला नाही घ्यायचंय. दीदीच्या गाडीतच ठेवणार. तेव्हा माझा आउटफिट. मी हे फुलाचं घातलं कारण की मला माझं बदन टॅन नाही करायचंय. मग सकाळ-सकाळ आम्ही भेटलो. दीदी आणि यश मला घ्यायला आलेले माझ्या बिल्डिंगच्या खाली. मग तिकडनं आम्ही गेलो अपूर्वाला घ्यायला. अपूर्वाला घेतल्याच्यानंतर आम्ही गेलो पाचपाकळीला. पाचपाकळीला तिथे आम्हाला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट आहे ती एक तिकडे स्टॉल आहे. तिकडे मेदूवडा आणि इडली भेटते आणि वडे पण असतात. कसले वडे असतात ते मला माहिती नाही. मेदूवडा आणि इडली भेटते. ती आम्ही खाल्ली. मी तुम्हाला इकडे फोटो दाखवेल तो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या कार जर्नीवरती 2 तास खोपोलीसाठी. कचराई लेकला काय कचराई लेक ना कसं ही बघा अपूर्वा माझ्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा आली ना हॅलो. हे लोक सगळे बोलत होते मखमली तलाव. ही मखमली त्याला बोलत होती एवढे वर्ष मी इकडे दाखवलं. ही एवढे वर्ष ठाण्यात राहते तरी बोलली बघ ना मला बोलायचं पण चुकीचं बोललेलो मी पण चुकीचं. सिटी ऑफ लेक्स. ठाणे सिटी ऑफ लेक्स. मग नंतर एकदम पोटपूजा करून आम्ही निघालो इमॅजिकासाठी. मी मस्तपैकी वडे वडे इडली सांबार फुल याचं करून प्यालो. नंतर मला कळालं की अरे आपण एवढं सगळं पियालो आणि आपल्याला उलटी होते कारमध्ये आणि कारला मला अंघोळ घालायची नव्हती उलटीमधनं. म्हणून मी चुपचाप मोबाईल ठेवला आणि गाडीमध्ये सरळ बघत बसलो पुढे यासोबत बोलत बोलत, कारण की मला उलटी करायची बिलकुल पण इच्छा नव्हती. उलटी झाले कारमध्ये उलटी झाली ना तर वेगळीच फिलिंग असते ती कारमधली उलटी. बाहेर उलटी करेल मी. बाहेर उलटी करायला मला मजा येईल. घरी उलटी करायला मला मजा नाही येणार. म्हणजे ठीक वाटेल. कारमध्ये जी उलटी होते ना, सर्वात घाण फिलिंग. आणि मला ती नको होती म्हणून मी मोबाईल ठेवलेला आणि मग डायरेक्ट इमॅजिकाला जाऊन मी ब्लॉग चालू केला. फायनली आम्ही मॅजिकला पोहोचलो. मला जिकडे जायचं होतं आणि पहिल्यांदा एक्सप्रेस पास भेटलेला आहे. कारण की भरपूर लाईन आहे. स्कूलचे मुलं, कॉलेजची मुलं भरपूर. माझ्या पाठी बघतायत नायट्रो. आणि एक बॅड न्यूज आहे की स्क्रीम मशीन बंद आहे. मला ज्याच्यात जास्त मजा येते जी स्क्रीम मशीन तीच बंद आहे. आणि यशला घेऊन जायचं होतं. बट आता काय करू तेच बंद आहे. मेन स्क्रीन मशीन बंद आहे भाई. फॉर सेफ्टी चेक चांगलं आहे. सेफ्टी चेक वगैरे एकदम सगळं नीट चाललंय.
पण एवढी गर्दी आहे ना, कारण की भरपूर कॉलेजचे मुलं इकडे तिकडे 4-5 कॉलेजचे मुलं, स्कूलचे मुलं, ऑफिसचे मुलं, सगळे सनस्क्रीन. आज एक छोटी हे झाली की स्क्रीन मशीन बनते नाही तर खूपच मजा आली असती. काय बोलताना Oh, नाईट्रो मध्ये shit. बसायला भीती Shit. वाटते खूप आणि मजा आली असती. तर जाऊ दे. स्क्रीन मशीन बंद होती, बट त्याच्यामध्ये ना खरंच ऍक्च्युअली मजा येते. ते असं पेंडुलम फुल फिरत असतं, असं पेंडुलम, आणि आपण असं गोल असतो. मी अगोदर जेव्हा फर्स्ट टाइम गेलेलो माझ्या म्हणजे फर्स्ट टाइम मी स्कूलमध्ये गेलेलो, तेव्हा तर माझी एवढी हिंमत पण नव्हती जायला. मी गेलो पण नव्हतो स्क्रीन मशीनमध्ये. त्याच्यानंतर मी गेलेलो माझ्या कॉलेज फ्रेंड सोबत. तर मग कॉलेज फ्रेंड सोबत जेव्हा मी स्क्रीन मशीनमध्ये बसलेलो, भरपूर फाटलेली माझी, भरपूर. फुल जसं गोल असं गोल नव्हतं चाललेलं 360 डिग्री नाही, असं जय हनुमान या हनुमान सागर हे चाललेलं माझं. त्याच्यानंतर मी माझ्या स्कूल फ्रेंड सोबत गेलो, तेव्हा मला खूप मजा आली. असं मी फुल बसलेलो करत, फुल गोल. अख्खं इमॅजिका दिसतं, अख्खं खोपोली दिसतं, भारी मजा येत. बट आताच बंद होती. इकडे मारली सगळी सनस्क्रीन मस्त पूर्ण लावून घेतली, कारण की टाइम नाही होणार मागताय. त्याच्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट नायट्रोमध्ये. फर्स्ट टाइम डायरेक्ट नायट्रोमध्ये, बिकॉज जरा असं बुडबुड झाली पाहिजे ना आपल्या हृदयात. इमॅजिकाचे 50 रुपये भेटले आम्हाला फॉर डिस्काउंट, म्हणजे काय ऍक्सेसरीज वगैरे घ्यायचे असेल तर डिस्काउंट भेटलं. 50 रुपये आमिर बनून असं वाटतं. मेरे पास 100 रुपये आहे. माझ्याकडे 50. आपण बोलू शकतो 50 रुपये काटो चलो आता आम्ही पहिला विचार करतो नायट्रोला जाऊ. हे बघा, हे सगळं असं टाइमपास, आणि यांचे एस्थेटिक्स वगैरे सगळे भारी आहेत. आणि पहिली इकडे जसं आपण गेट मधून आतमध्ये येऊ तसे इकडे नायट्रो आहे. नायट्रो कशा माहितीये का, तुम्हाला असं वाटेल की भाई नायट्रो, बट ना ते असं बसक आहे. ते कसं जरा बसक आहे, आणि बसक मध्येच असं झुप आहे, असं वरती वगैरे जास्त नाही, म्हणून इट इज इझियर. बघा आता तिकडे, आता म्हणजे तुम्हाला बाहेरून नायट्रो दाखवतो. आता एक राईड आहे की पुढे चालली आहे, वरती चालली आहे. दिलं बघा कशी सगळे किंचाण आहेत बघा, समोर बसलेले सगळे किंचाण आहेत. नाईस. आता सर्वात पहिला आम्ही चाललेलो आहे नायट्रो मध्ये, कारण की जरा ती चिंगारी आग पेटली पाहिजे ना, म्हणून मी पहिला डायरेक्ट नायट्रो मध्ये चाललोय. हा घाबरलेला आहे. असं वाटतंय फर्स्ट राईडच आपली, बोलतात ना ते चिंगारी पेटवणार. चल बसूया, काय फरक कायच होणार आहे. शुअर चालेल. चलो, ह्याची स्पीड काय असेल, किती किलोमीटर पर आवर? 70-80 असेल. चला एक्सप्रेस, चला डबल एक्सप्रेस आहे ना. हा नाईस, मजा येणार आहे. मजा काय एकदा फायनली आम्ही नायट्रो मध्ये बसलो. मला इच्छा होती की आम्ही फर्स्ट रो मध्ये बसू, बट फर्स्ट रो मध्ये कोणतरी गेले अगोदरच. तर मग त्याच्यानंतर आम्ही सेकंड रो मध्ये बसलो. सेकंड रो मध्ये पण एकदम मजा आली. मी एकदम कोपऱ्यात बसलेलो, यश आणि दीदी इथे, नाही मी कोपऱ्यात मध्ये बसलो, मी मध्ये बसलेलो आणि दीदी तिथे कोपऱ्यात बसलेली. आणि ती अशी वरती गेली, आणि त्याचं कसं असं डायरेक्ट ड्रॉप नाहीये, असं ड्रॉप आहे, म्हणून जास्त हे म्हणजे जास्त घाबरायला होत नाही. आणि जसं आपण जाणार, मी मस्तपैकी हात वरती करून मजा आली, खूप मजा आली. अख्खी इमॅजिका दिसतं त्याच्यामध्ये, आणि झूप लेस दॅन 1 मिनिट मध्ये सगळी राईड संपली. मेन कुठे वाटतं माहिती का घाबरायला, जेव्हा असं ऊप करून होतं, असं ऊप म्हणजे 360 जेव्हा फिरतं ना, तेव्हा मी मस्त ओरडतोय, दीदी मस्त ओरडते, यश बाजूला जय हनुमान वगैरे चालू होतं. पूर्ण राईड मध्ये मी हसत बसलेलो, आणि हसताना मध्ये मध्ये बघतो, अरे चैन आहे ना हे बघत बसलेलो. नंतर आम्ही त्यांच्याकडे फोटोज वगैरे पण कलेक्ट केले. जर ते फोटोज आले तर मी ते टाकतो. अँड बस भारी मजा आली. त्याच्यानंतर आम्ही गेलो दुसरीकडे राईड करायला, कारण की आम्हाला नंतर हवी होती की जराशी अशी कॅज्युअल राईड करू, भयानक नको ना, तर सगळं इडली वडे असे बाहेर आले असते. आमचं नायट्रो करून झालं. नायट्रो मध्ये भरपूर मजा आली. आम्हाला फर्स्ट रो मध्ये बसायला नाही भेटलं, आम्ही सेकंड रो मध्ये बसलो, बट स्टील ते सेमच होतं फिलिंग, कारण की हे होतं ना, काय बोलतात, पुढचं सगळं दिसत होतं. मी मस्त एकदम डोळे उघडे करून करत होतो, यश बाजूला हनुमान जय हनुमान. दीदी पण मस्त करत होती. खूप भारी मजा आली. आता आम्ही बघतो नेक्स्ट राईड जरा अशी काहीतरी कॅज्युअल करतो, मग त्याच्यानंतर भयानक काहीतरी करतो. हिला मी एक्सप्लेन केलं की वाय आय एम सिक, कारण की मी आज सिक लीव्ह घेतली ना. नायट्रो मध्ये बसून कसं वाटलं? अरे एक नंबर, एकदम म्हणजे माझं नेहमीच आहे यार, मला आता सवय झाली अशा भारी मला ना अजून जरा एक्स्ट्रीम पाहिजे काहीतरी. जय हनुमान जर्मन जय हनुमान चालू होतं. जय हनुमान गणपती बाप्पा चालू होतं याचं. मी करतोय, तिथे दोघं करतात तिकडे भाई. स्क्रीन मशीन बंद नाही. त्याच्याहून काय स्क्रीन मशीन, त्याच्याहून डेंजर आहे. खूपच भारी आहे. आज चल मग जाऊया ना आता. बंद यार. अरे यार, आज चालू असती तर काय मजा आली असती यार. शिट यार, हे चालू करायला पाहिजे. मी तर त्याच्यात पण नाही बसले, हा तरी बसला, बट हा घाबरत ना, अगोदर बसून आलेला आहे. बसलेलो मी, पण मला थोडी दचकी भरते, पण मी कशी तरी हिंमत करून बसलो हवे. आता डिस्पेस.
मग नंतर आम्ही गेलो डीप स्पेस मध्ये. डीप स्पेस ऍक्च्युली ना इंडियाचा फर्स्ट डार्क रोलर कोस्टर आहे. एकदम फुल बिल्डिंगच्या एका आतमध्ये, डोमच्या एका आतमध्ये आहे. त्याच्यामध्ये पण 360 टर्न्स आहेत, तसेच कट टू कट टर्न्स आहेत आणि त्यांनी आतमध्ये फुल असं हे बनवलंय, काय बोलतात, प्लॅनेट वगैरे सगळं दाखवलंय, छोटे छोटे तारे वगैरे बनवले आहेत, म्हणून डोळे उघडा तिकडे तुम्ही जाल तेव्हा. आणि पहिले जाताना मस्तपैकी सगळं सायंटिस्ट वगैरे सगळं दाखवतात. आणि एक टाइम आहे तिकडे लॉन्च पॅड आहे, 30 सेकंड नाही काय, 3 to 4 सेकंड्स टू लॉन्च. आणि ती लॉन्च मध्ये असं झूप करणं जेव्हा घेतात, ती स्पीड फुल अख्खी कंटिन्यू असते. त्या राईड मध्ये मग अपूर्वा वगैरे येणार होती, बट ती नायट्रो मध्ये आली नव्हती, म्हणून दीदीने तिला नाही तू चल 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 करून आली. तिला पण खूप मजा आली. आणि मग त्या राईड मध्ये पण असं हू करायला अलाउड नाहीये, हात वगैरे वरती करू नाही शकत, कारण की फुल आतमध्ये अंधार असतो आणि कट टू कट असतं म्हणून. पण त्या राईड मध्ये जास्त मजा आली. नायट्रोपेक्षा जास्त मजा त्यात आली, कारण की तो एक्सपिरियन्सच खूप चांगला होता. मग नंतर आम्ही गेलो खायला, कारण की नायट्रो आणि डीप स्पेस आम्हाला अगोदरच करायचं होतं. खाऊन नंतर आम्ही तिकडे गेलो असतं, सगळं बाहेर आलं असतं. हे जे इमॅजिका कॅसल आहे त्याच्या आतमध्ये आम्ही बुफेसाठी आलो. आम्हाला वाउचर्स होते, मग आता आम्ही इकडे आलो. भरपूर काय काय सॅलडमध्ये आहे, सॉरी नॉट ओनली सॅलड, डिश. मग त्याच्यामध्ये मग आम्ही भरपूर काय काय खाल्लं. काय बोलतात, छोलेची भाजी, पनीरची भाजी, नान, रोटी, भात आणि भरपूर सलाड होतं, बासुंदी होती, जलेबी होती आणि आईस्क्रीम खाल्लं. भरपूर आईस्क्रीम खाल्लं नाही, भरपूर, कारण की माहिती होतं मला की टॉन्सिल वगैरे झालं, टॉन्सिलमध्ये आईस्क्रीम खायचं असतं, म्हणून मी आईस्क्रीम वगैरे खाल्लं. मग नंतर आम्ही गेलो दुसऱ्या राईडवर. आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे. हा बघा कॅसल किती भारी दिसतो. दीदीसोबत आणि यासोबत फोटो काढतात. हे आता आम्ही राईडमध्ये जाणार आहे, अलिबाबा 40 शोर. कारण की इकडे ना असंच जरा टाइमपास. आता तर जेवलं तर आम्हाला ओकायची इच्छा नाही आणि मला तर बिलकुल ओकायची इच्छा नाही. आम्ही फुल असं एकदम व्हेज बुफे जेवलो. बघतो पापडी होती, ते जे मसाला पापडी असते वगैरे ते सगळं. ते खूप असं And- शेवपुरी टाइप्स वाटत होतं. हा म्हणजे त्यांनी तो ऍक्च्युली ना तो सगळा मसाला मिक्स केलेला पापडीमध्ये, त्याला पापडी चाट वगैरेच बोलतात. अँड मग सलाड वगैरे, नान, 2 भाज्या, हे सगळं होतं. बुफे तुम्ही पण जेव्हा येणार तेव्हा बुफे वगैरे का सेपरेट जेवायला वगैरे जाल ना, तुम्हाला महाग पडेल. इकडे बुफेमध्ये वगैरे तुम्ही याल ना तेव्हा तुम्हाला खूप स्वस्त पडेल आणि भरपूर व्हरायटीचे ऑप्शन्स भेटतील, व्हेज नॉनव्हेज. ऑब्व्हियसली आम्ही व्हेजमध्येच येणार. मस्त जेवण वगैरे झालं. आता आम्ही चाललेलो आहे आय फॉर इंडियाला, कारण की आता जेवलं आम्हाला ओकायचं नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं आय फॉर इंडिया, मग अलिबाबा 40 शो. आय फॉर इंडियाला नाही जाते, सॉरी मिस्टर इंडियाला चाललो आहे. मिस्टर इंडियाच्या नंतर आम्ही चाललो आहे इकडे कुठे, आय फॉर इंडिया किंवा अलिबाबा 40 शोर, कारण की आम्हाला ते सगळे राईड करायचे आहेत. मग नंतर परेड असेल काय असेल ते सगळं आम्ही बघत बसू आणि बघू. तर मिस्टर इंडिया राईड एकदम अशी फन लव्हिंग टाईप आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की एक कार त्यांनी बनवली आहे, ठीक आहे. जसं तुम्ही इमॅजिन करा की 4DX आहे. तुम्ही गेला असेल, तुम्हाला माहिती असेल, मी तरी असं सांगतोय. 4DX मध्ये कसं आपले सीट्स चालत असतात, तर तिथे सीट्स नाहीये, तिथे कार बनवल्यात. कार कोण होता तो, मिस्टर इंडियाची कार बनवली आहे. त्याच्यामध्ये मग त्यांनी कॅरेक्टर्स बनवलेत, मिस्टर इंडिया. आणि मिस्टर इंडियाची बायको कोण होती मला आठवत नाही आहे, कारण की मी मूवीज नाही बघितला मिस्टर इंडिया. मग कॅलेंडर आहे आणि मोगॅम्बो आहे. आणि त्यांनी अख्खं ते सगळी जी स्टोरी आहे ती त्यांनी इमॅजिका अराउंड बनवली आहे, ॲनिमेटेड आहे. तर तुम्ही आणि जसं ते सगळं दाखवतं तसं कार वगैरे असं झुप होते, बस नथिंग एल्स. म्हणून आम्ही तिकडे जरा असं विचार केला की टाइमपास नको करू, आम्ही ऑलरेडी जाऊन आलेलो, म्हणून आम्ही तिकडे आतमध्ये नाही गेलो. तर मग नंतर आम्हाला होतं की पुढे वेगवेगळ्या राईड्स अजून करूया. हे बघा, ही राईड तुम्हाला आठवत असेल, लहानपणापासून ही राईड सगळ्यांना आवडते. मी पण या राईडमध्ये खूप बसायचो, बट जेव्हापासून मला उलट्या व्हायला लागलं तेव्हापासून मी ही राईड स्किप करायचो. नुसतं बरोबर फिरतोय भाई, सगळे किंचा येतात बघा कसे एकदम मस्त पैकी. फायनली आम्ही आलेलो आहे भूत बंगल्याला. ह्याचं पहिलं नाव सलीमघर होतं, नंतर भानगर केलं. मला खूप मजा यायची याच्यामध्ये. आता चाललो याच्यामध्ये भानगर द कर्स. अख्खी राईड चांगली होती, सगळी फुल चेंज केलेली होती आणि नंतर असं ड्रॉप वगैरे होता. मग नंतर आम्ही गेलो इमॅजिकाच्या हॉरर हाऊसमध्ये, दॅट इज भानगर द कर्स. त्याचं भानगर द कर्स आता नाव केलं आहे, अगोदर सलीम घर नाव होतं. तर त्या सलीम घरची अख्खी एक स्टोरी वेगळी होती. आता भानगर द कर्स त्याची स्टोरी केली. भानगर द कर्स त्याची आता पूर्ण एक वेगळी स्टोरी केली आहे. भानुमती म्हणून एक क्वीन होती, तिला मारलेला वगैरे काहीतरी अशी आहे एक स्टोरी. बट त्याच्यामध्ये मला स्टोरीमध्ये जरा अशी मला हे वाटली, कारण की मी अजून भयानक स्टोरीज बघतो मूवीमध्ये, कारण की मला हॉरर जॉनर खूप आवडतो. तर अगोदरपेक्षा सलीम घरपेक्षा भानगर आता खूप मस्त केलंय आणि सगळं त्याचं एक्सपिरियन्स मस्त केलं. असं मस्त ड्रॉप वगैरे पण आहे, अशी गाडी अशी अगदी ड्रॉप वगैरे होती. आणि बाकी सगळं म्हणजे कसं, त्याच्यामध्ये आम्ही स्टार्टिंगला जसं कारमध्ये बसणारच होतो, एक बाई आली बाजूला आणि त्या बाईने मला जे घाबरवलं, दीदीला पण घाबरवलं. आम्ही दचकलो एकदम जोरात, कारण की तिचा मेकअपच असा डेंजर होता.
तिने जे मला अख्ख्या राईडमध्ये असं काय घाबरलं नाही मी, बट त्या बाईने जे मला घाबरवलं त्याच्यामध्ये म्हणजे धडकी भरली माझ्या हृदयामध्ये. मग नंतर आम्ही अख्खी राईड एकदम नीटपैकी केली आणि मग बाहेर आलो. त्याच्यानंतर आम्ही गेलो अलिबाबा चालेश्वर. अलिबाबा चालेश्वर एक अशी गेम खेळण्याची राईड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत किंवा आपल्या फ्रेंडसोबत एका कार्टमध्ये बसतात आणि तुम्हाला शोधायचे असतात चोर. अलिबाबाचे चोर शोधायचे असतात. त्याकडे तुम्हाला हातामध्ये गन देतात. मग त्या गनमध्ये सगळ्यांना तुम्हाला मारायचं असेल आणि ज्याची जास्त स्कोर असेल तो जिंकला. मग आम्ही विचार केला की वाय नॉट एक कॉम्पिटिशन करूया. ही जी कार्ड्स आहेत आम्ही आता कॉम्पिटिशन करतो. ही माझ्या टीम मध्ये आहे आणि ही आणि हा आणि ही आणि ही हे तिघी आणि बघणार आहे कोण जिंकणार आहे. आणि बघणार आहे कोण जिंकणार. बघणार तुम्ही आहे. मला माहिती आहे कोण जिंकणार. ह्याला मारतोय कधीपासून, पण ह्याचं लागतच नाहीये. माझ्या लागतच नाहीये, माहिती नाही का. अलिबाबा तर सापडत नाहीये बघा. मी कधीपासून मारतच जात नाहीये. फालतूगिरी. पॉइंट बघा, आम्ही आतापर्यंत तरी लीड मध्ये आहे. मी खूप खराब खेळतोय मला माहिती आहे. दीदी खूप मस्त खेळते. माझे पॉइंट्सच नाही वाढत आहे. माझ्या बघापासून 550 आहेत. नाही ये फर्स्ट टू का किधर रहता है? फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. हे फर्स्ट सेकंड जे आहे ते आमचं आहे. खोटा अरे ती आता बोलली. इकडे इकडे अरे मी त्यांना विचारलं ती फर्स्ट सेकंड 1 2. तर आम्ही फायनली झालं आमचं हे करून अलिबाबा चालेश्वर. आम्ही दोघं जिंकलो. यश इंडिव्हिज्युअली जिंकला, बट आम्ही दोघं जिंकलो. आता आम्हाला खूप दिवसांपासून इच्छा होती की गोळा खायचा आहे आम्हाला, गोळा. मग मी विचार केला की मला खूप दिवसांपासून गोळा खायचा होता. भले कितीही मला सर्दी नाही झाली, मला खोकला झालाय, टॉन्सिल झालाय, तरी गोळा इज मस्ट. गोळा इज मस्ट यार, गोळा इज मस्ट. मी काहीतरी नवीन फ्लेवर ट्राय केला, काला खट्टा आणि मँगो. यशने ट्राय केला काला खट्टा कैरी आणि अपूर्वाने काला खट्टा. दीदीने नाही खाल्लं, दीदीने यश म्हणूनच खाल्लं. मजा आली काला खट्टा मँगो मध्ये. तुम्ही कधीतरी जाणार काला खट्टा मँगो खाऊन बघा, मजा आहे. चाललो आहे गोल्ड रश मध्ये. हे बघा, हे गोल्ड रश फुल ह्याला D2 ला असा गोल 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 फिरून. आणि हे नायट्रो सारखंच आहे, बट इट इज लाईक लोअर व्हर्जन ऑफ नायट्रो. ड्रॉप बीप नाहीये, यू कॅन एन्जॉय. ह्याला आवडते ही D2 राईड. D2 राईड भारी आहे. D2 नाही सॉरी, गोल्ड रश. गोल्ड रश. हे बघा ही ट्रेन बिल्डिंग. ये ज्यादा बेकार आहे की नायट्रो बेकार आहे? हे सोपं आहे, हे आम्हाला खूप आवडतं. हे ओके आहे ना? मैं निकल सकती हूँ. नाही चलो. हा राईड मध्ये भरपूर मजा आली, एकदम मजा आली. फुल यू मी असे ठेवलेले आहात. आपले फोटो बघूया. हा, कशी वाटली? मजा आली का? यशने डोळे बंद केलेले आणि किंचाळत होता नुसता. पार्ट 2 करायचा का? आता चाललो आहे नाईट रोडला. असंच जरा 2 मिनिटं बसलेलो आम्ही. दाखवतो तुम्हाला एक गोष्ट. यशने कॅब तिकडे ठेवली आहे, बट आम्ही तेच व्हिडिओ काढत होतो. हा तो मुलगा आदिदासची कॅब विसरलेला. कॅब मी लोक दोघं इकडे बसलेले, मी बाटली टाकायला गेलो. नाही, आम्ही व्हिडिओ मध्ये रेकॉर्डेड आहे ह्याच्या. हो, आठवण मला झाली, मी चालू परत घ्यायला. मग जसं तुम्हाला माहिती असेल की डिझनीलँडमध्ये आपण लहानपणापासून बघतो की डिझनीलँडमध्ये एक मस्तपैकी परेड असते. तिकडचे सगळे कॅरेक्टर्सची वगैरे वगैरे वगैरे, तिकडच्या सगळ्या अम्युजमेंट तिकडच्या सगळ्या राईड्सची वगैरे एक मस्तपैकी परेड असते. तशीच एक ॲडलॅब्स मॅजिकाने पण आपल्या इंडियन लोकांसाठी परेड ठेवली होती. ते दरवर्षी असते परेड. मी कधीच आयुष्यात जेव्हा 4 वेळा गेलेलो, 4 वेळा पण मी बघितली नाही. या वेळेला मला बघायची इच्छा होती. एकदम मस्त होते आणि तिकडे त्यांना बघून मलाही नाचायची इच्छा होत होती, कारण की भारी नाचत होते बाई. फ्लिप्स मारत होते बाई, स्टंट्स मारत होते आणि एका सायकलवरती, एका टायरवरती वगैरे चालवत होते. तर ही परेड बघायचा एक्सपिरियन्स मला तरी खूप आवडला, भरपूर. मॅजिकाची परेड चालू झालेली आहे. काय भारी करतात ना यार. सिस्टम वगैरे खूप चांगला आहे परेड. आपल्या इंडियामध्ये आपण कधी अम्युजमेंट पार्कला कुठे बघितलं नव्हतं. करतोय ना हा, तर बघा एकदम भारी करतोय. काय भारी केला ना. मग भाई मग तो नाचतो, सायकल चालवला मग.
डबे किती भारी दिसतोय. मस्त दिसतोय डबे. हा हिला एकदम घाबरवणार आहे. हा मध्ये मध्ये येतोय, स्टंट मारून जातोय. बट हा मस्त काय होत आहे सोबत. मग आता जस्ट सगळी परेड संपली आणि ह्याला काय फाउंटन शो बोलतात ना, फाउंटन शो आता चालू झाला. तुम्हाला भारी वाटतं एकदम. खूप मस्त त्यांनी एकदम मेंटेन केलं आणि भारी एकदम मस्त एकदम. खूप मजा आली. आता अजून जरासं अजून लाईट डिम होईल ना तेव्हा सगळं लाईटिंग बिटिंगला जास्त मजा येईल. आपले चिंटू ड्रॉप सगळे फोटो काढतात. तर असा आज आमचा दिवस संपला. मस्त खूप मजा आली ती मॅजिकला. आणि मग नंतर परेड वगैरे, जरा ते फाउंटन शो बघायला, मग नंतर हे सगळे लाईटिंग बघायला. अजून पण राईड चालू आहेत. मला अजून पण नाईट रोडला जायची इच्छा आहे. बट खूप वेळ नंतर आम्हाला खूप ट्रॅफिक भेटेल मुंबईला जायला, ठाण्याला जायला. मग बघू आता अजून एक यांचा क्लिप करायचा आहे, शॉर्ट घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघू. बस मजा. बघा हा बघा विजेता आला, असाच्या असा बसला तिकडे. पण साईडली आता ह्याला आम्ही न्यूज ब्रेक करणार आहे की हिने काय ट्रोल केलाय. मी तुला स्टार्टिंगला 2 वेळा शूट केलं, नेमकं तुझ्याच वेळेला नाही केलं. बट तू अरे तू तिसऱ्यांदा आला, आम्हाला वाटलं पहिल्या दुसऱ्या ह्याच्यात येशील. एक्सप्रेस मध्ये होतास ना. मग पण ते पहिले ऑलरेडी भरलेले असतात ना. पण मजा आली. मजा आली. त्याच्यामध्ये बसलेलो. बघितलं आम्ही. पुन्हा जाऊ शकतो. नाही नाही म्हणजे व्हिडिओ साठी नाही. नाही नाही आता नाही. बरं नाही. पण मी थोडा काढला. हा हिने खूप मस्त व्हिडिओ काढलाय. हिने तुला कमी घेतलंय, या माणसाला जास्त घेतलंय. हे झाड जे दिसतंय ना, या झाडाला जास्त घेतलंय. पण तू दिसतोय. अरे 3% होती बॅटरी. हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मी परत गेलेलो नाईट रोडमध्ये. मजा आली भरपूर. मी आता वेळेला पहिला बसलेलो. आता मला आली आहे खूप झोप. भूक नाही लागली मला. डायरेक्ट आता घरी जाऊन झोपायचं आहे मला. मगाशी आम्ही एक गाणं बघितलेलं. काय होतं ते? चमचम करताय. छम छम चमचम चमचम. याला चमचम खायची इच्छा झाली म्हणून चमचम करताय म्हणलं. त्याच्यामध्ये ते मराठी गाणं, बट इट इज नॉट हॅव्हिंग एनी मराठी स्क्रिप्ट. सॉरी लिरिक्स. कामामुळे स्क्रिप्ट. बट अशी आम्ही वाईप करतोय, मजा येते. आता हे सेकंड गाणं मी लावलंय, ये गो ये महिना, ज्याच्यामध्ये पण एकही मराठी लिरिक्स नाही आहेत. बट इट इज मराठी सॉन्ग. हा ना यार, साला काय अमेझिंग आहे भाई. बिकॉज इट इज मराठी ऍक्सेंट. फक्त येगो ये महिना एवढंच आहे. अरे पण हे इज नॉर्मल. पण बाकी अख्खं गाणं हिंदी आहे, कधीच कळालं नाही भाई. म्हणून अरे म्युझिक तर मराठीच आहे, पण अमेझिंग यार. ह्यांनी मागासचं गाणं पण ह्यांनी सांगितलं, हे गाणं पण ह्यांनी सांगितलं भाई. तर मला वाटत होते मराठी गाणी आहेत, पण म्हणजे आपल्या डोक्याला वाटतं मराठीतच चालू आहे. आपण बघतोय अजय अतुल मस्त गाणं आहेत. अजय अतुल गाणं आहेत. भारी, भारी, भारी. एकही मराठी म्हणजे मराठी लिरिक्स आहे असतील, बट आपल्याला कळत नाही. ते ब्लेंड होते एकदम व्यवस्थित हिंदी मराठी. तसं ब्लेंड केलंय ना अजय अतुलने. बेस्ट, भारी मजा आली. नमस्कार मित्रांनो, मी फायनली आता परत आलेलो आहे. आम्ही लवकर आलो खूप भरपूर, म्हणजे किती आता 9 वाजलेत फक्त. अँड आज भरपूर म्हणजे भरपूर मजा आली. मी जरा असं नीटपैकी जरा ब्लॉग्स करायचा ट्राय केला आहे, कारण की आज जरा माझी तब्येत पण ठीक नव्हती आणि इथे पण जरा लागलेलं आणि जरा खोकला वगैरे होता जरा म्हणून बट मी तरी मनापासून ट्राय केलं की एकदम नीटपैकी सगळं ब्लॉग करायचा आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवायचा, हर एक मोमेंट्स दाखवायचा तुम्हाला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. मी सगळ्या राईडमध्ये बसलो, सगळ्या राईडमध्ये मी डोळे उघडे करून हू करत असलेलो. मला भरपूर मजा आली. नायट्रोमध्ये 2 वेळा गेलो, भरपूर मजा आली. पहिला जाणार आहे बाथरूममध्ये. पहिला जाणार आहे मी बाथरूममध्ये. तर असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. म्हणजे मध्ये मध्ये क्लिप्स आणि मध्ये मध्ये असंच नॅरेटिव्ह करत होतो मी. फर्स्ट टाइम असंच मला ट्राय करायची इच्छा होती. तर तुम्हाला कसं वाटतं ते सांगा आणि मी असं पुढे कंटिन्यू करू की नको करू. ऑब्व्हियसली रोज नाही करणार, बट कधी कधी करेल. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि तुम्ही कधी मॅजिकला जायचं असेल तर नक्की जा. खूप एक चांगला एक्सपिरियन्स आहे, मस्त एक्सपिरियन्स आहे. सो स्टे ट्यून फॉर मोर चॅलेंजेस आणि प्रँक व्हिडिओज. सो थँक्यू सो मच. बाय बाय.